राहुल गांधी लोकसभेचे विरोधी पक्ष नेते असणार, काँग्रेस नेते के.सी. वेणुगोपाल यांची घोषणा। आधी उपाध्यक्षपदाची निवडणूक या नंतर अध्यक्षपदाची। इंडिया आघाडीच्या अटीमुळे लोकसभा अध्यक्षपदाची निवडणूक बिनविरोध होऊ शकली नाही, पियुष गोयल यांची माहिती। पुणे कल्याणीनगर अपघात प्रकरणातील अल्पवयीन आरोपीची बालसुधारगृहातून सुटका, मुंबई हायकोर्टाच्या आदेशानुसार मुक्तता। पुण्यातील एफसी रोडवरील L3 आणि अन्य पब्सच्या अनधिकृत बांधकामांवर पालिकेचा हातोडा। अवैध पब आणि बारला माफी नाहीच, फडणवीसांचा इशारा, तर शाळांजवळच्या टपऱ्या पाडणार, पुणे ड्रग्ज मुक्त करणार, मुख्यमंत्र्यांचा निर्धार। अजित पवारांसोबत गेलेल्यांना सरसकट पुन्हा पक्षात घेणार नाही, बंडखोरी केलेल्यांसंदर्भात शरद पवारांचं मोठं वक्तव्य। जरांगे पाटलांकडून पुन्हा एकदा मुंबईत आंदोलन करण्याचे संकेत, तर दंगल घडवण्याचा भुजबळांचा डाव असल्याचाही आरोप। जरांगेंच्या आंदोलनामागे राजकीय षडयंत्र, लक्ष्मण हाकेंचा आरोप, तर मराठ्यांवर डाव टाकू नका, जरांगेंचा पलटवार। नाशिक शिक्षक मतदारसंघाची उद्या निवडणूक, मनमाड आणि येवल्यामध्ये पैशांचं पाकिट पोलिसांकडून जप्त, दोघांची चौकशी। राज्यामधल्या नवनिर्वाचित खासदारांचा शपथविधी, इंग्रजीमध्ये शपथ घेत खासदार निलेश लंकेंचं सुजय विखेंना उत्तर। ओवेसींकडून खासदारकीची शपथ घेताना जय फिलिस्तीनची घोषणा, तर ओवेसींविरोधात सोलापूरमध्ये शिवसेना शिंदे गटाकडून जोडे मारो आंदोलन। रोहिणी खडसेंनी चंद्रकांत पाटलांना बदाम पाठवले, मुलींना मोफत शिक्षणाचं वचन कधी पूर्ण करणार, रोहिणी खडसेंचा सवाल। शेतकऱ्यांना कर्ज देताना सिबिलची अट नको, राष्ट्रीयकृत बँकांना उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांची तंबी। संत श्रेष्ठ निवृत्तीनाथ महाराजांच्या पालखीचा पहिला रिंगण सोहळा सिन्नरच्या दातली गावात संपन्न, विठुनामाच्या गजरात वारकरी तल्लीन। एबीपी माझा, उघडा डोळे बघा नीट।